नमस्कार मित्रांनो, मी साहिल देशपांडे आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे ते MTDCच्या ग्लॅम्पिंग टेंट्स या टेंट सिटीला। तर चला बघूया टेंट सिटी किती मस्त आहे ते। 20 ते 25 किलोमीटर ड्राइव्ह करून फायनली आपल्याला आता इको ग्लॅम्पिंग कडे टर्न घ्यायचा आहे। इथून हार्डली ते 2 ते 3 किलोमीटर मध्ये आहे। खूप जबरदस्त अशी प्लेस आहे। इथून आपल्याला हे जे बोर्ड्स दिसतात इथून आपल्याला मध्ये टर्न करायचं आहे। अशक्य आणि सुंदर असा एकदम रस्ता आहे आणि या रस्त्यावरून आपला खडतर असा प्रवास चालू झालेला आहे। कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही अशा खडतर प्रवासातूनच होते। आपण आता त्याच मार्गावर आहे। इकडे गेल्यावर बघूया की आपल्या डोळ्यांना कोणता अविस्मरणीय दृश्य दिसतंय। सो फायनली आपल्याला सगळीकडे इको ग्लॅम्पिंगचे बोर्ड्स दिसायला सुरुवात झाली आहे। म्हणजे आपण तसं पाहायला गेलं तर खूपच जवळ आलेलो आहे। अशा टाइप मध्ये सगळीकडे बोर्ड दिसतात की आपण आता पोहोचलेलो आहे। ग्लॅम्पिंग टेंट्स आपल्याला दिसत आहे आणि वेलकम टू इको ग्लॅम्पिंग बाय MTDC। खडतर प्रवासातून आलेलं दृश्य समोर खूप छान दिसतंय मला। आपल्या लेफ्ट साईडला बघायला गेलं तर इथे छान गंगापूर डॅमचं पाणी आहे, बॅकवॉटर्स आहे गंगापूर डॅमचं आणि त्याला लागूनच अशी ही टेंट सिटी त्यांनी उभारलेली आहे। तर ठीक आहे, चला मध्ये जाऊ, बघूया कशी काय आणि इथली सगळी जी काही सर्व्हिस वगैरे आहे सगळं कसं आहे काय आहे सगळं आपण बघूया। तो सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण रिसेप्शनला कंप्लीट केल्या आहेत आणि त्यानंतर हा सायन्स एक रिसेप्शन पोर्च आहे। त्यानंतर आता आपण चाललेलो आहे ते चेक इन करायला। सो फायनली आपण टेंट सिटीमध्ये चेक इन केलेलं आहे आणि ही अशा प्रकारे काही सिटी दिसते। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला टेंट दाखवतो की माझा टेंट आजचा कसा आहे, पुढचा 2 दिवसाचा स्टे माझा कसा आहे। सो डिलक्स 7 या नावाचा माझा टेंट आहे आणि प्रॉपर टेंटवाली फिलिंग आहे गाईज। सी एवढी सुंदर अशी रूम आहे, वाटत नाही की ही टेंटमधली रूम आहे। तुम्हाला इथे सगळे ॲक्सेसरीज दिलेले आहे। त्याच्यानंतर AC आहे, त्याच्यानंतर 2 मोठे असे मिरर आहे। म्हणजे एक्सपेक्टेशन्सपेक्षा खूप जास्त छान बनवलेलं आहे यांनी। तर चेक इन झाल्यावरती मी मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे, ड्रेस चेंज केला आहे आणि आता 1 वाजता आपल्याला जायचं आहे ते लंचला। पण तोपर्यंत मी इथला एक टूर घ्यावा असं मला वाटलं। सो मी तुम्हाला सुद्धा दाखवतो की इथे काय काय। हा सगळा किड्स प्ले एरिया आहे। ह्या कॅम्पिंगच्या बॅक साईडला मी आलो आणि इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहे पुढे। एकदम डॅमला लागून असं ही साईट त्यांनी ओपन केलेली, त्यामुळे एकदम छान वाटतंय। इथला जो वारा आता एवढं ऊन आहे तरी वारा बऱ्यापैकी गार आहे, असं जाणवत नाही की खूप जास्त उन्हाळा चालू झालेला आहे। नंतर यांनी सेल्फी डेक सुद्धा इथे क्रिएट केलेले आहे। तर आपण एक वरतून व्ह्यू बघू। इथे आर्चरी, एअर रायफल शूटिंग अशा ॲक्टिव्हिटीज आहे, त्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात। त्याच्यानंतर आपल्याला ATV राईडसुद्धा याच्यामध्ये करायला मिळणार आहे। आणि हा असा पूर्ण डॅम। ग्लॅम्पिंग टेंट्सच्या शेजारीच ना टोमॅटोची बाग आहे, खूप छान रेड टोमॅटो झाले त्याला। आणि ही पूर्ण अशी आपली टेंट सिटी। तास आराम केल्यानंतर आता आम्ही आलो आहे ते लंच करायला आणि यांचा डायनिंग एरिया सुद्धा खूप मस्त आहे, छान असा प्रीमियम दिलेला आहे। हा पूर्ण यांचा डायनिंग एरिया आहे आणि हे सगळा आजचा मेनू आहे। मित्रांनो फायनली आपला इथे मेनू आलेला आहे, ज्यामध्ये स्टार्टर्समध्ये यांनी 2 प्रकारचे भजे दिले। त्याच्यानंतर वेलकम ड्रिंकमध्ये त्यांनी आम्हाला मसाला छाछ दिला। त्याच्यानंतर कैरी पण दिलं होतं, जे की खूप मस्त लागत होतं। त्याच्यानंतर व्हेज मेनूमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यात तुम्हाला पनीर टिक्का मसाला मिळेल, लसणी मेथी आहे, मिक्स व्हेज आहे, जिरा राईस, दाल तडका, नान आणि रोटी असे ऑप्शन्स आहेत। त्याच्यानंतर ग्रीन सॅलड आहे। डेझर्टचं मी तुम्हाला 5 मिनिटात सांगतो। आणि हे जे आहे हे नॉनव्हेज आहे। नॉनव्हेजमध्ये तुम्हाला चिकन हिंग मिरी म्हणून आहे, त्याच्यानंतर ओनियन राईस आहे आणि नान आहे। आणि डेझर्टमध्ये आमरस पुरी, जी की मी 1 बाईट टेस्ट केली, खूपच जबरदस्त होती। त्याच्यानंतर हा आहे गाजर हलवा, जो की खूप मस्त लागत होता।
मस्तपैकी छान जेवण झालं आहे. त्याच्यानंतर थोडाफार आराम केला आणि एक फोटोग्राफी वर्कशॉप होतं ते थोडंसं अटेंड केलं. आणि त्याच्यानंतर आता ही जी प्रॉपर्टी आहे ती एक्सप्लोअर करायला आलेलो आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिले मी कवर करतोय ते म्हणजे इग्लूज. इग्लू म्हणून यांच्याकडे हा स्टे ऑप्शन आहे, जो की आतमधून खूप सुंदर आहे आणि तेवढाच थंडसुद्धा. तर हा आहे इग्लू. मग असे आपण टेंट बघितले आणि हा इग्लूमधून दिसणारा व्ह्यू. इथे अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे, ज्यामध्ये आता मी ATV राईड केली. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ATV राईड चालू आहे. खूप मस्त आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युली मला त्या गोष्टीची सवय नसल्यामुळे मी एका हातात फोन धरून ती राईड करू नाही शकलो, पण मी तुम्हाला असं नक्की दाखवतो की इकडे एक राईड चालू आहे आणि आपल्या मागे तिथेसुद्धा एक राईड चालू आहे. खूप सुंदर अशी मजा आहे इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये. याच्या पुढे सुद्धा आपल्याला भरपूर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे, तर बघूया पुढे आपण कोणत्या कोणत्या अजून ॲक्टिव्हिटीज करायच्या. जे आपल्याला जमलं नाही ते इथे निलेशला जमलेलं आहे. एका हातात फोन धरून ATV करायचं. हे मोस्ट ऑफ जी राजस्थानमध्ये असते त्या टाईपची ही ATV राईड आहे. एक इथे चालू आहे, तिथे चालू आहे. आपल्या मागून गाईस तुम्ही मला बघून घाबरले असाल की मी कुठे युद्ध वगैरे लढायला चाललो आहे का, तर तशातली गोष्ट नाही आहे. आज इथे पेंटबॉल म्हणून एक गेम आहे. पेंटबॉलच ना? पेंटबॉल. हां, पेंटबॉल म्हणून एक गेम आहे, तर तो आपण आता सगळेजण खेळत आहोत. त्यामुळे असा हा कॉस्ट्यूम आम्हाला वेअर करावा लागलेला आहे. तर चला बघू गेममधली मजा. आपली दुसरी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे आर्चरी. आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की धीरज ती ॲक्टिव्हिटी ट्राय करतोय आणि मी सुद्धा ट्राय करून दिले, पण आयुष्यात कधी आपल्याकडून नेम लागलीच नाही कसली. त्यामुळे ॲज युजल इथे पण माझे 2 बाण फेल गेलेले आहेत. आयुष्यात भरपूर गोष्टींवर नेम लागला, तीर कधी लागलाच नाही वरती. बघू आता किती नेम लागतोय आपला. पुढची ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी ती म्हणजे रायफल शूटिंग, जी की आपण आता जस्ट पूर्ण केली. सो सनसेटचा टाईम झालेला होता, त्यामुळे बऱ्यापैकी प्रॉपर्टी कवर करायची राहिलीच होती. आम्ही सगळी कवर वगैरे करून घेतली आहे आणि आता आपण निघालेलो आहे ते स्पीड बोट करायला. आता आपण आलेलो आहे स्पीड बोट करायला. जस्ट नाव इकडे सनसेट झालेलं, खूप सुंदर असं वातावरण होतं. आता इथे ही आपली स्पीड बोट आहे आणि त्याच्यानंतर कायाकिंग आहे. अशा 2 टाईप्सच्या बोट इथे आहे. आणि ही जी आहे ही सगळी मजा स्पीड बोटची आहे. सो अशा तऱ्हेने आम्ही सनसेटच्या टाईमला छान अशी स्पीड बोट करतोय. एकदम रिलॅक्सिंग आणि सुंदर. कदाचित माझा आवाज येत असेल, पण तुम्ही इथलं वातावरण बघू शकता. थोड्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून खूप जास्त भूक लागली होती आणि इथे हायटीसुद्धा सुरू होता. आमचा टाईम मिस झालेला नव्हता, त्यामुळे खूप जास्त आनंद झाला. आणि हायटीमध्ये आज आहे 2 पंजाबी समोसे घेतले मी, त्याच्यानंतर पफ्स घेतले, चीज पफ. त्याच्यानंतर ही शेवपुरी आहे, नाचोज आहेत आणि व्हेज सँडविच आहेत. असा आजचा हायटीचा मेनू होता. आणि आता आपण चाललेलो आहेत एक कल्चरल नाईट बघायला, ज्यामध्ये आपल्याला कोळी गीत, त्याच्यानंतर लावणी असे विविध प्रकारचे कार्यक्रम बघायला मिळणार आहेत. तर चला बघूया. खूप छान अशा प्रकारचा डान्स यांनी इथे परफॉर्म केला, ज्यामध्ये कोळी गीत होते, त्याच्यानंतर लावणी होत्या. एक महाराष्ट्राची जी लोककला आहे ती त्यांनी या डान्समधून सादर करायचा खूप छान प्रकारचा प्रयत्न केला आणि तो साध्य झाला. नाशिककरांनो सगळ्या गोष्टी आपल्या करून झालेल्या आहे आणि फायनली आता वेळ झालेली आहे ती जेवायची. आणि खूप सुंदर असा मेनू मी सकाळी इथे टेस्ट केला, त्यामुळे आता माझी क्युरिओसिटी इतकी जास्त झालेली आहे की आत्ताचा मेनू नक्की काय असणार आहे तो मी टेस्ट करण्यासाठी खूप जास्त आतुर आहे. तर चला बघूया आत्ताचा मेनू काय आहे आणि इथली टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आजचा मेनू जरा जास्त स्पेशल आहे, ज्यामध्ये आहे मटन हंडी, त्याच्यानंतर बटर पनीर आहे, गार्लिक ब्रेड आहे, सिगार रोल आहे, त्यानंतर माझा फेवरेट चिकन पहाडी आहे, थाय करी आणि जिरा राईस आहे, बटर गार्लिक नान आहे आणि पिझ्झा आहे. सो असा एक मेनू आहे आणि डेझर्ट सेक्शनसुद्धा आहे, जो मी खूप 5 ते 10 मिनिटांनी ट्राय करणार आहे. की आपली सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे ते पॅरामोटरिंग आणि पॅरासिलिंग करायला. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ब्रेकफास्टसाठी. सकाळचा तुम्ही इथला व्ह्यू बघू शकतात. चरस राईड सुरू झालेले आहे आणि त्यातली आजची पहिली राईड आहे ती पॅरामोटरिंग, जी की आपण आता ट्राय करणार आहे. कशी माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे पॅरामोटरिंगचा. पॅरासिलिंग वगैरे आपण याच्या आधी खूप ट्राय केला आहे, पण आता पहिल्यांदा आपण पॅरामोटरिंग ट्राय करणार आहे. तर चला बघूया कसा आहे एक्सपिरियन्स. फायनली आता माझी टर्न आलेली आहे पॅरामोटरिंगची आणि मी खूप एक्सायटेड आहे पॅरामोटरिंग करण्यासाठी. तर अशी ही मोटर आहे आणि इथे हे पॅराशूट टाईप त्यांनी काहीतरी लावलेलं आहे आणि आता ही मोटर वर जाणार आणि
आणि हे ओपन होणार. बघू मजा कशी आहे. हां त्यांचं म्हणणं पॅरामोटरिंग कशी आहे हे बघूनच मी पहिले थोडा नर्वस झालो होतो, पण जसं मी ती राईड करायला स्टार्ट केली आणि जसं हळूहळू वरती गेलो तर तसं तिथलं जे एक दृश्य होतं, जो व्ह्यू होता डॅमचा किंवा माउंटेन्सचा, तो खूप मस्त आणि आनंददायी होता. त्यामुळे खूप काही अशी मला भीती वगैरे वाटली नाही, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो होता तो खरंच खूप सुंदर होता. हवेची डायरेक्शन बघून या सगळ्या राईड्स इथे केल्या जातात आणि त्यातल्या त्यात माझी टर्न आली तेव्हा हवेची डायरेक्शन जी होती ती पूर्णपणे अपोजिट झाली होती. म्हणजे जर तुम्ही राईड करत असताना वरती हवेची डायरेक्शन चेंज झाली तर ती तुम्हाला लिटरली जाणवते की आपण आणि आपलं पॅराशूट जे आहे ते अपोजिट डायरेक्शनला फेकलं जातं. ती खरं तर ती पायलटचीच करामत म्हणावी की तो एवढा छानपणे ते सगळं हँडल करतो. टेक ऑफ करताना खूप जास्त मजा येते, वरतून व्ह्यू पण खूप छान दिसतो, पण जेव्हा लँडिंगची वेळ येते तेव्हा प्रत्येकाच्या मनात भीती असते, कारण वरून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्याला खालचा व्ह्यू दिसत असतो. आता आपण करतोय ती कायाकिंगची मजा आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे हा कायाकिंगचा, जो की आपल्याला इथे MTDC टेंट सिटीला नक्की अनुभवायला मिळणार आहे. सो फायनली आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून झालेल्या आहेत. वॉटर स्पोर्ट्स केलेत, त्याच्यानंतर ज्या काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी होता त्यासुद्धा आपण केलेल्या आहेत आणि आता जस्ट आमचा एक मील घेतला, आम्ही जस्ट ब्रेकफास्ट घेतला. त्याच्यानंतर इथली फूड क्वालिटी जी आहे ती खरंच खूप अमेझिंग आहे, खूप सुंदर फूड क्वालिटी आहे, जी की मी नाशिकमध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी स्टेकेशनला अनुभवतो आहे. तर खरंच MTDCने खूप छान असं नियोजन केलेलं आहे. त्यांचं प्लॅनिंग जे आहे ते खूप ग्रेट आहे, ज्यामध्ये आपण टेंट्स बघितले, इग्लू बघितले, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज होत्या, वॉटर स्पोर्ट्स होते, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. ते पण एकदम निसर्गरम्य ठिकाणी, म्हणजे आपल्या गिरनार शिवाराजवळ. तर तुम्हालासुद्धा या स्टेला यायचं असेल तर मी तुम्हाला वेबसाईट टाकलेली आहे, तर तुम्ही त्या वेबसाईटवरून तुमचं बुकिंग करू शकता आणि एकदम पॉकेट फ्रेंडली रेट्समध्ये MTDCने हे आपल्या नाशिककरांसाठी अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामुळे MTDCचे खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा नक्की या आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करत राहा.